नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात माहेरची वाट या कथेचा भाग दुसरा. ताई, तुम्ही गरोदर नव्हता तेव्हाही काही काम करत नव्हता. उगाच सासूबाईंवर काही आरोप करू नका. आयत्या सवय झाली होती तुम्हाला, पण आता नाही. सगळा भार मी एकटी उचलणार नाही. घर तुमचंही आहे, तुम्हीही हातभार लावायचा. सुलभाने हे ऐकवलं आणि मोठ्या सुनेचा भयंकर अपमान झाला. आजवर तिला हे कुणीही बोललेलं नव्हतं. मोठ्या सुनेने आकांत तांडव केला आणि नवऱ्याला सांगून तिने सासर सोडलं आणि वेगळं राहायला गेली. पण या सगळ्याचं खापर सासूबाईंनी सुलभावर फोडलं. तुझ्यामुळे माझा मुलगा आणि नातू माझ्यापासून दूर झाले. सुलभातेही ऐकून घे. तिच्या नवऱ्याने आणि तिने ठरवलं की आता आपण बाळाचा विचार करूयात, म्हणजे आई थोडी तरी शांत होईल, घरात आनंद पसरेल. सोबतच सुलभा आणि आईवर कामांचा भार पडू नये म्हणून त्यांनी शेजारीच एका झोपडीत राहणाऱ्या तरण्याताठ्या बाईला झाडू फरशीसाठी काम दिलं. सुलभाचा भार खूपच हलका झाला. त्या बाईने घरातलं काम उत्तम केल्याने घरातल्या सर्वांना आवडू लागलेली. सुलभा आणि तिच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. दोघीही गप्पा मारत कामं उरकत असत. आता सुलभाच्या बाळासाठी प्रयत्न सुरू होते. बरीच महिने वर्ष वाट पाहिली. सुलभाची कूस काही उजत नव्हती. दोघांच्याही टेस्ट झाल्या. मग समजले की सुलभा कधीही आई होऊ शकणार नाही. दोघांवर आभाळ कोसळलं. घरात सासूबाईंना कळलं तेव्हा तर त्यांनी डोकं आपटून घेतलं. माझ्या मोठ्या मुलाला, सुनेला आणि नातवाला दूर केलं माझ्यापासून. बांझोटी बाई घराचा सत्यानाश करते हेच खरं. हे सुलभाच्या जिव्हारी लागत होतं. आईनं होण्याचं दुःख आणि त्यावर मीठ चोळायला सासूबाईंची रोजची बडबड. एके दिवशी विचार करून तिने नवऱ्याला सांगितलं, तुम्ही दुसरं लग्न करा, किमान बाळासाठी. माझ्या आयुष्याचा कोणालाच काहीच उपयोग नाही. मला सोडून द्या, यातच तुमचं भलं आहे. तुला सोडून देण्यासाठी तुझा हात धरला नव्हता. आपल्याला बाळ होत नाही यात तू एकटी नाही, ती माझीही जबाबदारी आहे. हे दुःख आपल्या दोघांचं आहे. उगाच ते तुझ्यावर लादून तुला एकटं सोडणार नाही मी. सुलभाला त्या क्षणी जगातील सर्वात श्रीमंत बायको असल्याचा भास झाला. दोघांनीही एकमेकांपासून दूर न जाण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी अचानक तिच्या नवऱ्याच्या शॉपवर दरोडा पडला आणि लाखोंची चोरी झाली. दोघे नवरा बायको प्रचंड तणावाखाली आले. आर्थिक चणचण उभी राहिली. घरावर पुन्हा संकट उभं राहिलं. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे आईची रोजची बडबड. एका क्षणी सुलभाच्या नवऱ्याला असह्य झाला आणि त्याने स्वतःला संपवलं. सुलभाच्या जगण्याचा एकमेव आधार तिचा नवरा होता. त्याने असं तडकाफडकी जावं, माझा विचारही करू नये. तो गेल्यानंतर घराची इस्टेट हातातून जायला नको म्हणून सुलभाचे जेठ आणि मोठी जाऊ पुन्हा घरी राहायला आले. आता सुलभाचा प्रश्न उभा राहिला. तिचा निर्णय काय असेल? ती सासरी राहणार की माहेरी परतणार? सासरी सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर तिची आई तिला माहेरी घेऊन गेली आणि सांगितलं की आता सासरी जायचं नाही. महिन्याच्या श्राद्धाला तिला सासरी जावं लागलं. सासरी जाताच तिच्या सासूबाईंनी तिला खोलीत बोलावलं. डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, पोरी, तुझं दुःख मी समजू शकते, पण आम्हाला तू जड नाहीस. तू आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही. आमची लेक म्हणून आम्ही तुला सांभाळू. सुलभा सासूच्या या प्रेमाला कित्येक वर्ष असलेली होती. आज तिला जगण्यासाठी आशेचा किरण दिसला. तिने विचार केला आणि माहेरी कळवलं की ती यापुढे सासरीच राहणार. त्या दिवशी संध्याकाळी ती घराबाहेर पडली तेव्हा त्यांची कामवाली तिला भेटली. सुलभा म्हणाली, उद्यापासून ये कामावर, मी इथेच राहणार आहे. ती कामवाली तिच्यावर बरचली. ताई, इतकी वर्ष ज्यात सहन केला ते विसरलात का तुम्ही? आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मला कामावर यायला तुमच्या सासूबाईंनी आणि मोठ्या ताईंनी नकार दिलाय. कामावरून काढलं त्यांनी मला. त्यांचं बोलणं मी ऐकलं. त्या आपापसात बोलत होते की आता सुलभाला काय काम असणार, तिला इथेच ठेवून घेऊ. मोठ्या जावेला बाळाचं आवरावं लागेल तेव्हा घरातलं कोण पाहणार? घरात एखादं पूर्ण वेळ काम करणारं हवं ना. आपण फक्त तिच्याशी गोड बोलू. तेवढं केलं तरी आपली आयुष्यभराची सोय होईल. हे ऐकताच सुलभावर आभाळ कोसळलं. सासूबाईंच्या मायेच्या शब्दांमागील त्यांचा दृष्ट हेतू तिला समजला आणि वेळीच तिचे डोळे उघडले. तिला कळून चुकलं की तिचा वापर कायम राबण्यासाठी केला गेलेला. यापुढेही तिला यंत्रवत वागवण्याचा दृष्ट हेतू आज कामवालीमुळे कळला. सुलभा घरी गेली. सासूबाई आणि जाऊ सोफ्यावरच बसलेल्या. त्यांनी हळूच गोड भाषेत तिला म्हटलं, अगं, तुझ्या जावेला ना भेळपुरी खाऊ वाटते.
म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवलेली खा. बाहेरचं खाणं बरं नाही. सुलभाने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या गोड बोलण्यामागचा राक्षसी हेतू तिला कळला आणि ती म्हणाली, बरोबर आहे. घरीच बनवलेली खायला हवी. घरात शेव, चिंच सगळं आहे ताई. बनवून घ्या लगेच. हे ऐकताच दोघीही रागाने तिच्याकडे पाहू लागल्या. सुलभा म्हणाली, मी निघते आता. माहेरीच राहीन कायमची. जमलं तर एखादं काम करेन. आश्रमात जाऊन लोकांची सेवा करेन. जिथे किंमत असेल तिथे जाईन. असं म्हणत तिने बॅग उचलली आणि ती चालायला लागली. निघताना दबक्या आवाजातील शब्द तिच्या कानावर पडले. बरी सोय झाली होती आपली. तिला पटवलंही होतं. मध्येच काय झालं काय माहित. जाऊ देत. त्या कामवालीला बोलावून घेऊ परत. जाऊ कामवालीला फोन लावते आणि इकडे सुलभा रस्त्याला लागते. रस्त्यातच त्यांची कामवाली इतरांची कामं आटपून घरी जात होती. सुलभा आणि तिची नजरानजर झाली. सुलभा तिच्याशी बोलणार तेवढ्यात कामवालीचा फोन वाजला. तिने सुलभाकडे पाहिलं. सुलभालाही समजलं. हॅलो. हॅलो हेमा, आजपासून ये कामावर. आता कामवाली काय उत्तर देते याकडे सुलभा बघत होती. नाही जमणार ताई, कामवाली म्हणाली. त्याचं सुलभाला आश्चर्य वाटलं. का ग, हवं तर जास्त पैसे देतो. नाही ताई, जी लोक कामापुरता माणसांचा वापर करतात त्या घराचा उंबरठा मी ओलांडत नाही. असं म्हणत हेमाने फोन ठेवला. सुलभाच्या मनाला विलक्षण समाधान मिळालं होतं. हेमाला तिने आलिंगन दिलं. अधूनमधून संपर्कात राहा या बोलीवर तिने निरोप घेतला. जसा पिंजऱ्यातून सुटलेला पक्षी संपूर्ण ताकदीने बाहेर झेप घेतो, त्याच ताकदीने आज सुलभा बाहेरचा रस्ता झपझप पावलं टाकत पार करत होती. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.